अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 12 तारखेला रविवारी लक्ष्मीपूजन आहे, त्या दिवशी अमावास्या असते. तर या दिवाळी अमावास्येला काही अतिशय प्रभावी उपाय करायचे आहे, ज्यामुळे आपल्या घराला लागलेली नजर, घरातली इडापिडा, नकारात्मकता, आजारपण या सगळ्या वाईट गोष्टी बाहेर फेकून टाकण्यासाठी या अमावास्येला अगदी छोटे पण खूप प्रभावी उपाय करायचे. बघा, मी दर महिन्याच्या अमावास्येला तुम्हाला महिलांना आठवण करून देत असते की हे करा ते करा, पण तुम्हाला तेव्हा नसेल जमत. काही बऱ्याचशा महिला वर्किंग असतात, तर तुम्हाला नसेल जमत तरी ही जी अमावास्या आहे, दिवाळी अमावास्या, लक्ष्मीपूजनाचा दिवस जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे. त्या दिवशी तुम्हाला महिलांना मी विनंती करते, अगदी हे छोटे छोटे उपाय करा. 100% तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. तुमच्या समस्या, अडचणी, दुःख जे आहे ते दूर होण्यासाठी मदत होईल. बघा, लक्ष्मीपूजनाला दरवर्षी अमावास्या असते, आपल्याला माहिती आहे. आणि अमावास्या जी आहे ना, त्या दिवशी सेवा केल्यामुळे खूप फरक जाणवतो. मला बऱ्याच जणांचे कमेंट आलेले आहे, तुम्ही आत्तापर्यंत अमावास्येला सेवा केली नसेल तर करून बघा, उपाय करून बघा, तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. तुम्ही करून बघितल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. तर बघा, अमावास्या कधी सुरू होते तर 12 तारखेला म्हणजे रविवारी 12 नोव्हेंबरला दुपारी अमावास्या 2:45 सुरुवात होते आणि ती अमावास्या सोमवारी 13 नोव्हेंबरला दुपारी 2:57 संपणार आहे. आपण लक्ष्मीपूजन रविवारी संध्याकाळी साजरं करणार आहे. तसंच हे जे उपाय मी तुम्हाला सांगते, हे तुम्हाला जमतील तेवढे उपाय तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे 12 तारखेला संध्याकाळीच करायचे आहे. काही उपाय तुम्ही दुसऱ्या दिवशी केले तरी हरकत नाही, पण ट्राय करा. अगदी सोपे, फार काही वेळ लागणार नाही. रविवारी केले तर अतिउत्तम. तर तुम्हाला अमावास्याचा टाईम आता कळालेला असेल. तर बघा, सेवा जी आहे ना, ती सेवा आणि हे उपाय केल्यामुळे अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात असतो आणि आपल्या घरातली नकारात्मकता, वाईट गोष्टी, करणी, बाधा, नजरबाधा या सगळ्या गोष्टी घालवून टाकण्यासाठी अमावास्येसारखा दुसरा पवित्र दिवस नसतो. आपण बघा, रोज किती लोकांना भेटतो, किती लोक समजा आपल्या घरी येतात, तर कोण कुठल्या भावनेने आपल्याशी बोलतो हे आपण कधीही सांगू शकत नाही. कोणी बरोबर किती पण गोड बोलत असेल, पण तरी पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भाव आहे हे आपण कधीच सांगू शकत नाही. आणि आजकाल जळावृत्ती वगैरे ह्या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. लोकांना कोणी मजा केलेली, त्यांच्याकडे हे आहे, गाडी आहे, 2 घरं आहेत, ह्या गोष्टी दिसतात, पण त्याच्या मागे त्यांनी किती कष्ट केलेले हे कधीच कोणी विचार करत नाही. तर त्यामुळे अशा आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आणि आपल्यावर, आपल्या घरातल्यांवर कोणाच्या वाईट विचारांचा परिणाम होऊ नये यासाठी तुम्हाला महिलांनो हे उपाय करा. हे जे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ना, हे तुम्ही स्त्री पुरुष कोणीही घरातले करू शकतात. घरातल्या महिलेला मासिक धर्म आहे, पुरुषांनी केले तरीही चालेल. या उपायांचा आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रभाव पडत असतो. तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 12 तारखेला सकाळी अभ्यंग स्नान करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 थेंब 2 थेंब गोमूत्र टाका. पंचगव्याने आंघोळ करा. पंचगव्य मी नेहमी सांगत असते, प्रत्येक वेळेस मी आवर्जून सांगत असेल. तुम्ही म्हणाल ताई किती वेळेस सांगतात, पण हे करून बघा तुम्ही, त्याच्याशिवाय तुम्हाला फरक नाही जाणवणार. ठीक आहे. तर अभ्यंग स्नान करा. पंचगव्य उठणं लावून तुम्ही अभ्यंग स्नान करा. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजाची काळजी आपल्याला घ्यायचीच आहे. उंबरठ्यावर तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे, हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर पाण्यामध्ये हळद, मीठ, लिंबू ह्या गोष्टी टाकून तुम्हाला घराची फरशी पुसायची आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन जे आहे ते करायचंच आहे. नक्की न विसरता करा. आणि बघा, अमावास्यासारखा पवित्र दिवस नसतो. कोणी म्हणतं बापरे, अमावास्या हा वाईट दिवस नाही आहे, उलट आपल्या घरातली नकारात्मकता काढून टाकण्यासाठी अतिशय उत्तम दिवस असतो. लक्ष्मीचा दिवस असतो आणि लक्ष्मीपूजनाला बघा, आपण लक्ष्मी कुबेर पूजन करत असतो. तर त्यामुळे मुख्य दरवाजावर आपल्याला हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, शुभ लाभ लिहायचा आहे. या गोष्टी आपल्याला करायच्याच आहे. ठीक आहे. उंबरठा आणि मुख्य दरवाजा स्वच्छ करा. जाळं जळमटं त्याच्यावर ठेवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे देवघर स्वच्छ करायचं आहे. देवांना स्वच्छ आंघोळ घाला. देवांना सुद्धा उठणं लावा, पंचगव्य लावा. त्यानंतर दिवा वगैरे जो आपण रोज लावतो तो असा तेलकट तुपकट असेल तर स्वच्छ धुवून टाका. दर महिन्यातल्या अमावास्येला ठरूनच घ्या, घरातले सगळे दिवे तुम्ही धुत जा. यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घराला कोळा बांधत असाल, घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर, दुकानाच्या बाहेर, शॉपच्या बाहेर जर तुम्ही कोळा बांधत असाल, तो जुना झाला असेल, खराब झाला असेल, तर तुम्ही अमावास्येच्या दिवशी बदला. आणि कोळा बांधण्याचे खूप फरक आहे. बघा, एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये आली आणि तिच्यामध्ये खूप नकारात्मकता असेल तर त्या कोळ्यामधून पाणी गळायला लागतं दुसऱ्या दिवशी. हा अनुभव आहे, खूप जणांचा अनुभव आहे. किंवा तो कोळा जो आहे तो खराब व्हायला लागतो. तर ह्या गोष्टी बऱ्याच जणांनी अनुभवलेल्या आहे आणि कोळा लावलाच पाहिजे. त्या कोळ्यामुळे काय होतं, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या घरामध्ये येते तर तिच्यातली नकारात्मकता तो कोळा शोषून घेतो. बाहेरचीच व्यक्ती नाही, आपल्यासोबत पण आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते. आपण बघा, दिवसभर कुठे फिरत
असतो, 4 लोकांना भेटत असतो. समजा आपल्या बाहेर कोणाशी काही भांडण झालं किंवा काहीतरी झालं, आपण कुठल्या तरी वेगळ्या विचारांनी, वाईट विचारांनी समजा घरात घुसलो, तर त्या कोळ्यामुळे आपल्यातली नकारात्मकता शोषली जाते आणि मग आपल्या घरामध्ये त्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडत नाही. आणि जेव्हा घरामध्ये सकारात्मक वातावरण असतं तेव्हाच आपण केलेल्या सेवेचं, आपण केलेल्या कष्टाचं, आपल्या प्रगतीचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून हे छोटे छोटे उपाय मी जे सांगते, हे तुमचं घर असेल, शॉप असेल, काही असेल तरी करा. घर रेंटचं असेल तरी करा. मला खूप कमेंट येतात, मी दरवेळेस सांगते, रेंटचं घर आहे म्हणून काय झालं, तुम्ही त्या बदल्यात रेंट देताय, तिथे खातात आहे, झोपतात आहे, त्यामध्ये तुमचं देवघर आहे, मग ते सध्यापुरती तरी तुमचंच घर झालं. तर त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, या गोष्टी करा. घरातलं जाळं जळमटं काढा. वाहन असतील, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, तर त्यांच्यावर तुम्ही गोमूत्र शिंपडा. वाहन आपल्याला धुवायचे आहे आणि वाहन तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. आता 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, जागीच ते सुरू करा. ठीक आहे. हातामध्ये नारळ घ्यायचा आहे आणि 7 वेळेस वाहनांचा उतारा करायचा आहे. म्हणजे बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं खालून वरून तुम्हाला 7 वेळेस वाहनांवरून उतारा करायचा आहे. ठीक आहे. आणि ते नारळ तिथेच फोडायचं आहे आणि कुठेतरी कोपऱ्यात टाकून द्यायचं आहे, खायचं नाही. कळालं? असाच तुम्ही घरावरून सुद्धा उतारा करू शकतात. घरावरून, तुमच्या घरातल्यांवरून अशा प्रकारे 7 वेळेस तुम्हाला उतारा करायचा आहे. ठीक आहे. घराचं, तुमचं घर असेल, शॉप असेल, बिझनेस असेल, त्यांच्यावरून सुद्धा तुम्ही उतारा करा. आणि शक्यतो या दिवशी कोणी परान्न घेत नाही, तर या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. आणि जेव्हा तुम्ही उतारा करून घरी येतात तर त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे. ठीक आहे. यानंतर तुम्हाला पिवळ्या मोहरीचा पण उपाय करायचा आहे. हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची, थोडीशी चिमूटभर उजव्या हातामध्ये मोहरी घ्यायची आहे. एक वेळेस तुम्हाला कार भैरवाष्टक म्हणायचं आहे, एक वेळेस अथर्व वेदोक्त वल्गसूक्त म्हणायचं आहे. आणि ती मोहरी तुम्हाला घरातल्या सगळ्या ठिकाणी थोडी 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 टाकायची, फेकायची. दुसऱ्या दिवशी ती तुम्ही झाडूने घेऊन झाडाजवळ टाकू शकता. ठीक आहे. पण तुम्हाला हे म्हणून टाकायचं आहे, यामुळे घरातली नकारात्मकता, वाईट दोष जे आहे ते जातात. घरामध्ये सतत कोणी आजारी पडत असेल, सतत एखादी व्यक्ती निगेटिव्ह विचार करत असेल, माझ्याकडून हे होणार नाही, माझ्याकडून ते होऊ शकत नाही, असं जे निगेटिव्ह विचार करणारे घरामध्ये असतात, आजारी लोक असतात, तर वरून सुद्धा नारळाने तुम्हाला उतारा करायचा आहे आणि ते नारळ फेकून द्यायचं आहे. कधी पण लक्षात ठेवा, उतारा केलेलं नारळ जे आहे ते आपण कधी पण फोडून खात नाही, ते फोडून आपल्याला टाकून द्यायचं आहे. कोणाच्या घरादारासमोर टाकू नका, कोणाला त्रास होईल असं करू नका. आपण आपल्या भल्यासाठी करतोय, मग दुसऱ्यांना त्रास नाही द्यायचा. ठीक आहे. ते कुठेतरी तुम्ही एखाद्या रस्त्याच्या साईडला वगैरे असं तुम्ही टाकू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्पूर होम नक्की करा. नारळाचा शेंडा देवांकडे ठेवायचा आहे, त्यावर एकामागे एक 7 कापूर जाळायचे आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. कर्पूर होम कसा करायचा आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा. आता हे सगळे उपाय मी तुम्हाला सांगितले आहे, अगदी सोपे, खूप प्रभावी पण ते उपाय आहेत. न चुकता, न विसरता, यातले जमतील तेवढे सगळे केले तुमचंच भलं होणार आहे. पण आपण काय करतो, कंटाळा करतो. आणि मान्य आहे, या दिवशी स्त्रियांना खूप कामं असतात. आपल्याला सेवा करायची, पूजा मांडणी करायची, त्यानंतर स्वयंपाक, नैवेद्य सगळं करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला तयारसुद्धा व्हायचं असतं, नवीन साडी असते, सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण हे उपाय केले ना, मग त्याचा आपल्याला आयुष्यभरासाठी फायदा होतो. मग आपल्याला म्हणण्याची वेळ येत नाही की मी एवढं सगळं करते तरी माझ्याच बाबतीत असं का होतं. म्हणून ह्या काही गोष्टी ज्या आहे ना, त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणेच तुम्ही उपाय जे आहे, सेवा जे आहे ते करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर हे अमावास्येचे अतिशय प्रभावी उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.